तालुक्यातील हाडाखेड सीमा तपासणी नाक्यावर क्षुल्लक कारणातून सुरक्षा रक्षकाला शिवीगाळ करून धक्काबुक्की करण्यात आल्याची घटना दिनांक 2 रोजी रात्री 9 वाजता घडली। या प्रकरणी सांगवी पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत वृत्त असे की तालुक्यातील मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर हाडाखेड सीमा तपासणी नाका आहे। तेथे कर्तव्यावर सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत। दिनांक 2 रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास सुरक्षा रक्षक अनिल लक्ष्मण गांगुर्डे वयवर्ष 27 हे कर्तव्यावर होते। रात्री 9 वाजेच्या सुमारास खासगी बस सोडण्यावरून सागर चारण याने सुरक्षा रक्षक इंद्रजित वाघ लक्ष्मण गांगुर्डे यांच्याशी वाद घातला। यावेळी चारण यांनी शिवीगाळ करत धक्काबुक्की केली। घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले। या प्रकरणी सुरक्षा रक्षक अनिल लक्ष्मण गांगुर्डे यांनी सांगवी पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून संशयित सागर चारण याच्या विरुद्ध भारतीय दंडविधान कलम 353, 323, 504 व 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे।